अरे रताळ्या, तुला एक बायको सांभाळता येत नाही म्हणजे मिळतच नाही. त्याला 80,000 होत्या. कशाचा? श्रीमंतीचा, पैशाचा. श्रीमंती आपल्याकडे किती काही. ज्या रावणाचं उदाहरण दिलं त्या रावणाकडे कमी श्रीमंती होती का? लक्षपूर्वक आहे का रावणाची किती श्रीमंती होती? अगोदर कौटुंबिक श्रीमंती सांगतो, नंतर आर्थिक श्रीमंती सांगतो. कौटुंबिक श्रीमंती, त्याला बायका होत्या 80,000. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू, 3.5 ते 4 लाख मतदान घरचं होतं. त्याला खासदारकी मंत्रिपद एनी टाइम त्याच्या घरात होतं. जर 3.5-4 लाख त्याचे जर मतदान असेल घरातलं, त्याला रेशन कार्ड गहून तांदूळ किती मिळत असेल? अरे ती का पिवळ्या कोकणातलं होतं काय? सरकार त्याचं होतं म्हण. तो का बारीक चिरी किरकोळ माणूस होता काय? ना आपल्यातलं एअरपाट कोणी उठतंय. रावण मूर्ख होता. अरे रताळ्या, तुला एक बायको सांभाळता येत नाही म्हणजे मिळतच नाही. त्याला 80,000 होत्या. बरं ही का मनातली गोष्ट सांगालोय का? याला पुरावा आहे. इतके माणसं होते म्हणलं, घर किती असतील? ऐका, घराची संख्या सांगतो. इटाचे किती होते, चिरेबंदी किती होते, तांब्याचे किती होते, पितळाचे किती होते, काशाचे किती होते आणि स्वती सोन्याचे किती होते ऐका सांगतो. फक्त तुम्ही मोजा आता. 5 लाख चिरबंदी, 5 लाख विटबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. वा, कोटी घरी ज्याची, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, क्या बात आहे. असे प्रमाणे फेकावं लागते. धना धन निसते. मुद्दा आला की गुद्दा घालावा लागतो. हे असं असते. कसे गायक बी असे भेटलेत का ना, थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. आणि ह्या काळात स्वस्त कोण मिळणार आहे? इतकी रावणाची श्रीमंती होती, पुराव्यासकट सांगितली. पण सांगा ते कवडी, अहो रुपड्या राहिला नाही रावणापाशी. गाठू गाठू हाणले रावणाचे पोरं, नातू पंतू, रामानी, अंगद, हनुमान, जांबवन, नळणी. दिसेल तिथं ठोकायचे, आले की रेटवायचे. का? अहंकार झाला ना रावणाला. गर्व करू नका श्रीमंतीचा. आणि मी कायम सांगत असतो, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले. देवाला सुद्धा कोंडायची ताकद नम्रतेमध्ये असते. महापुरे झाडे जातील तेथे लवाळे. नम्रता तेव्हा, अहंकार करू नका, फुगिरी करू नका. फुगिरी अहंकारी करायची कशाची? रावणासारखी गेली ना आपण किती दिवस राहणार इथं? लक्षपूर्वक आहे का? समजा नदीला जर पूर आला आणि मोठाले खोडाचे झाड इथं, पाण्याला का कडाकड मुडून पडत इथं नदीला. पण तिथे लव्हाळे वाचते. का वाचते माहिती का? पाणी आलं की लव्हाळ अंग टाकून देतो. पाणी गेलं की लव्हाळ वर. कोण 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 राहिले र? लव्हाळ वाकत. लोक म्हणतात शिकला तेव टिकला, शिकला तेव टिकला का?